नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये गणित भाग 1 आणि गणित भाग 2 इयत्ता 10वीचा बोर्डाचा पेपर पॅटर्न काय आहे तो डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहे. पेपर कशा पद्धतीने परीक्षेला येतो आणि तो कशा पद्धतीने त्याला मार्कांचं वेटेज आहे. ओके, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मित्रांना शेअर करा. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नालंदा कोचिंग क्लासेस हे तुमच्या मित्रांना चॅनल शेअर करा आणि हा व्हिडिओ लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर गणित 1 भाग 1 आणि भाग 2 हा जो 10वीचा आहे तर त्या दोन्हीही पेपरला सेम टू सेम पेपर पॅटर्न असणार आहे. क्वेश्चन पेपर, त्याचं बीट आणि त्याला मार्क. ओके, तर आपण या ठिकाणी मॅथमॅटिक्स पार्ट 1 बघूयात, गणित भाग 1 बघूयात. त्याच्यानंतर तुम्ही मॅथ 2चं सुद्धा म्हणजे भूमितीचं सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीनं अनुमान किंवा गेस करू शकता. ओके, तर त्याच्यात हा आहे मॅथ 1चा आपला सिलेबस. त्यामध्ये एकूण 6 टॉपिक आहेत. त्या 6 टॉपिकमध्ये 2 चलातील रेषीय समीकरणे आहेत, वर्ग समीकरणे आहेत, अंकगणित श्रेणी आहे, त्यानंतर अर्थनियोजन आहे, संभाव्यता आणि सांख्यिक, असे टोटल 6 टॉपिक आहेत. या 6 टॉपिकवरती तुम्हाला एकूण 40 मार्काचा पेपर असतो आणि 40 पैकी 40 मार्क घेण्यासाठी तुम्हाला चान्स असतो ह्या पेपरमध्ये. मॅथ 2चा सुद्धा असाच आहे. मॅथ 2मध्ये सुद्धा याच पद्धतीनं क्वेश्चन पेपर असणार आहे. आपण फक्त मॅथ 1 बघूयात, तुम्ही मॅथ 2चं गेस करा. ओके, ठीक आहे. डायरेक्टली आपण आता काय करूयात, आता एक महत्त्वाची सूचना की याच्या अगोदर तुम्हाला अभ्यास कसा करायचा, टॉपिकमध्ये महत्त्वाचे घटक कोणते आहेत, कशा कुठल्या याच्यावरती फोकस करायचं, तर ते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये ते केले. त्या व्हिडिओची प्लेलिस्टसुद्धा बनवली. ती प्लेलिस्ट एकदा व्यवस्थित चेक करा, व्हिडिओज व्यवस्थित बघा. छोटे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला खूप हेल्पफुल ठरतील तुमच्या अभ्यासामध्ये. ते डायरेक्टली आपण काय करूयात, व्हिडिओला क्वेश्चन पेपरचा पॅटर्न काय असतो त्याला स्टार्ट करूयात. या ठिकाणी तुम्हाला जी सूचना दिलेली आहे त्या सूचना व्यवस्थित वाचा आहेत. त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. त्यानंतर कॅल्क्युलेटरचा वापरला परमिशन नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे, तुम्हाला नोट जे आहे किंवा नोटीस जी आहे तर ती म्हणजे रूल की प्रश्न क्रमांक 1 जो आहे म्हणजे योग्य पर्याय निवडा, पुढे सांगतोस ते. त्याच्यात तुम्ही जर पहिल्यांदा उत्तर लिहिलं आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला वाटलं की चुकलेलं आहे, अजून परत एकदा लिहावं, तर त्या वेळेस किंवा त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही जे फर्स्ट टाइम उत्तर लिहिता तेच उत्तर गृहीत धरण्यात येते आणि त्याच उत्तराला मार्क दिले जाईल. तो चूक असो किंवा बरोबर असो. भलेही तुम्ही पहिल्यांदा उत्तर चुकीचं लिहिलं त्याच्यानंतर बरोबर लिहिलं तरी तुमचं हे पहिलं उत्तर जे लिहिलं तेच बरोबर असणार आहे. किंवा जर तुम्ही पहिलं उत्तर बरोबर लिहिलं आणि तुम्हाला वाटलं कन्फ्युजन आहे की उत्तर चुकलेलं असेल आणि तुम्ही दुसरं उत्तर लिहिलं तरी तुम्हाला पहिल्याच उत्तराचं मार्क भेटणार, कारण जे उत्तर पहिल्यांदा लिहिलं तेच उत्तर गृहीत धरण्यात येणार आहे. ओके, हा झाले थोडेसे रूल किंवा नोट्स जे तुम्हाला आहेत तर त्या पद्धतीने. आता ॲक्च्युअलमध्ये प्रश्न क्रमांक पहिला जो आहे तर तो तुम्हाला काय आहे तर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम गिव्हन. 4 मार्काला आहे म्हणजे योग्य पर्याय निवडा. तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करून किंवा जे दिलेले एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करून तुम्हाला करेक्ट ऑप्शन निवडायचं आहे. त्याच्यासाठी 4 मार्क आहेत. 4 रिकाम्या जागा किंवा 4 योग्य पर्याय निवडा हे तुम्हाला दिलेलं असतं. त्यानंतर आहे त्याच्यातच क्वेश्चन नंबर पहिला बी मध्ये की खालील उपप्रश्न सोडवा. आता हे जे 2 आहे तुम्हाला एकूण 4 मार्काला आहे आणि 4 प्रश्न असतात. त्याच्यामध्ये काहीच ऑप्शन नाही, कंपल्सरी 4ही प्रश्न 1 मार्काला आहे. ते 4ही सिंपल असतात, ते सोडवायचे आहेत. परत आहे तुमचा क्वेश्चन नंबर 2A मध्ये राईट एनी 2 ॲक्टिव्हिटीज. आता हा जो क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करा. क्वेश्चन नंबर 2A ह्याच्यातल्या तुम्हाला किती कृती पूर्ण करायचे आहेत, 2 कृती पूर्ण करायचे. एकूण प्रश्न विचारले जातात 3, त्या प्रश्नांना मार्क आहेत 4. म्हणजे तुम्हाला 2 प्रश्न लिहायचे आहेत, त्याला तुम्हाला 4 मार्क आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क आहेत. 2 दोन्ही 4 असे एकूण 4 मार्काचा हा क्वेश्चन नंबर 2A आहे. त्यातले 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. व्यवस्थित ऐकून घ्या. पेन पेपर असेल तर व्यवस्थित लिहून घ्या, नसेल तर हे स्क्रीनशॉट काढून घ्या. नाही तर ह्या ह्या जे PDF आहे ह्या PDFची लिंक किंवा ही जी PDF आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो किंवा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती ते लिंक देईल. ठीक आहे. पुढं आहे तुमचं क्वेश्चन नंबर 2 बी मध्ये. हा जो दुसरा बी आहे तर त्याच्यात तुम्हाला एकूण 4 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे सॉल्व एनी 4 सब क्वेश्चन्स फ्रॉम द फॉलोइंग. आता हा मोठा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडा. तर 4 उपप्रश्न सोडवायचे तुम्हाला. एका उपप्रश्नाला 2 मार्क आहेत. म्हणजे हा टोटल क्वेश्चन नंबर 2B जो आहे तो 8 मार्काचा प्रश्न आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे. त्यात तुम्हाला क्वेश्चन नंबर 2B हा जो आहे तर त्यात तुम्हाला 8 मार्काला आहे. त्यात इक्वेशन्स असतील, क्वाड्रॅटिक इक्वेशन असतील, सायमल्टेनियस इक्वेशन्स असतील किंवा तुमचा अर्थनियोजन जो टॉपिक आहे त्याच्यावरती असतील, ब्रोकरेज वगैरे जे असतील ते, किंवा APचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरती क्वेश्चन असेल. ठीक आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 2. आता येतो तुमचा क्वेश्चन नंबर 3. हा क्वेश्चन नंबर 3 सुद्धा कशावरती बेस्ड आहे, ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे. म्हणजेच कम्प्लीट अँड राईट एनी 1 ॲक्टिव्हिटी फ्रॉम द फॉलोइंग. 2 ॲक्टिव्हिटीज दिल्या जातील तुम्हाला. त्यातल्या तुम्हाला 1 ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे आणि त्या एका ॲक्टिव्हिटीला 3 मार्क आहे. ठीक आहे, कळते. मग ह्याच्यावरती प्रश्न कोणत्या टॉपिकवरती येऊ शकतो, तुमचं
जे म्हणतो आपण आहे ना की स्टॅटिस्टिक्स असेल किंवा अर्थनियोजन फायनान्शियल प्लॅनिंग असेल त्या टॉपिकवरती प्रश्न असतो. ॲक्टिव्हिटी बेस असते, अर्धी इन्फॉर्मेशन क्वेश्चनमध्ये असते, त्यालाच तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन काय करायची असते, सबमिट करायची असते किंवा लिहायची असते, फाइंड आउट करून व्यवस्थित सॉल्व्ह करून एक्झाम्पल्स. ओके, क्वेश्चन नंबर 3B काय आहे तर खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत खालीलपैकी किंवा सॉल्व्ह एनी 2 सब क्वेश्चन्स फ्रॉम द फॉलोइंग. हे जे 2 क्वेश्चन्स आहेत 3 क्वेश्चन तुम्हाला दिलेले असतात, त्यापैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क आहेत. म्हणजे तुम्हाला एकूण हा 6 मार्काचा प्रश्न असणार आहे. 2 प्रश्न सोडवायचे आहेत, एका प्रश्नाला 3 मार्क आहे. ठीक आहे, समजते. हे झालं क्वेश्चन नंबर तिसऱ्यातला ब. सेम टू सेम तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन प्रत्येक टॉपिकमध्ये येणार आहे. सायमल्टेनियस इक्वेशन असतील, क्रेमर रूल असेल किंवा डिटर्मिनन्स असतील, निश्चयक म्हणतो आपण त्याला, किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन्स असतील, हे टॉपिक तुम्हाला सोडायचे नाही, हे करायचे म्हणजे करायचे. याच्याबद्दल आपण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो म्हणजे अभ्यास कसा करावा. सगळे व्हिडिओ आहेत, 6च्या 6 टॉपिकचे सगळे 6च्या 6 सब्जेक्टचे व्हिडिओज आहेत चॅनलवरती लाईव्ह आहेत, प्लेलिस्ट बनवली, ती व्यवस्थित फॉलो करा. ओके, त्यानंतरच हा पेपर पॅटर्न चेक करा, बघून घ्या, लिहून घ्या वाटल्यास. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो तुमचा सॉल्व एनी 2 सब क्वेश्चन्स फ्रॉम द फॉलोइंग. आता हा मोठा प्रश्न आहे. 2 प्रश्न सोडायचे तुम्हाला, 2 उपप्रश्न, त्यात 3 दिलेले असतात, त्यांच्यात पेपरमध्ये 3 असतात, त्यापैकी 2 सोडवायचे आणि एका प्रश्नाला 4 मार्क आहेत. म्हणजे हा मोठा प्रश्न आहे. तुम्हाला मोठा म्हणजे 4 मार्कासाठी 1 प्रश्न असतो, 2 सोडायचे आहेत, त्यातून तुम्हाला टोटल 8 मार्काचा हा क्वेश्चन नंबर 4 असणार आहे. मोठे प्रश्न असतात, त्यामध्ये तुम्हाला स्टॅटिस्टिक्सवरती प्रश्न असतो, त्यानंतर तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग असेल, एकदम डिटेलमध्ये तुम्हाला उत्तर लिहावं लागतं, किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचं असते किंवा फाइंड आउट करायचं असते. व्हॅल्यू व्हेरिएबलची एखाद्या व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. फॉर एक्झाम्पल, फाइंड द व्हॅल्यू ऑफ यम इफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. खाली क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असतं, त्याच्यातली यमची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची असते. किंवा स्टॅटिस्टिक्समध्ये टेबल फॉर्ममध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली असते आणि त्यात तुम्हाला फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड ड्रॉ हिस्टोग्राम तुम्हाला ड्रॉ करायचा असतो. अशा पद्धतीचे प्रश्न मोठे 4 मार्काचा एक प्रश्न क्वेश्चन नंबर 4 मध्ये असतो. ठीक आहे, त्यानंतर येतो तुमचा क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 जो आहे तर तो सॉल्व टाईपमध्येच आहे. खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा, म्हणजे सॉल्व एनी 1 ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन. त्यातला तुम्हाला 2 प्रश्न देतात, त्यातला तुम्हाला 1 सोडायचा असतो आणि त्याला मार्क असतो 1. आता हा सुद्धा टॉपिक पाय डायग्राम असतो किंवा पाय चार्ट असतो, याच्यामध्ये एकच सोडायचं असतं, कोणतेही 2. त्यानंतर असतो ड्रॉ द ग्राफ रिप्रेझेंटिंग द इक्वेशन. एखादं इक्वेशन दिलं असतं आणि त्या इक्वेशनवरती ते इक्वेशन सॉल्व्ह करून त्याच्यावरती एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवरती तुम्हाला एक ग्राफ ड्रॉ करायचा असतो. ठीक आहे, पहिला आणि दुसरा जो सोपा जातो तुम्हाला तो करा. ठीक आहे, अशा पद्धतीनं हा मॅथमॅटिक्स पार्ट 1 चा जो आहे तर तो क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी बघितलेला आहे. ओके, त्यानंतर मॅथ 2चा सुद्धा असाच प्रश्नपत्रिका असते, अशीच सेम टू सेम, त्यात फक्त क्वेश्चन वेगळे असतात. ठीक आहे, ओके, तर ते सुद्धा वाटलंच कमेंट करा की तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर तोही बनवतो, क्वेश्चन एखादा सॅम्पल क्वेश्चन देऊन. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा तुमचा झाला मॅथ 1चा पेपर पॅटर्न. ठीक आहे, त्यानंतर मॅथ 2चा येईल तर तोही व्हिडिओ बघा. आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. हा चॅनलवरती पहिल्यांदा आलास तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलवरती असेच महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओज तुमच्यासमोर येतील. आपण बोर्ड परीक्षा 2026 या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे सगळे व्हिडिओ बनवत आहे, एकदम प्रॉपर, एकदम ॲक्युरेट, पॉईंट टू पॉईंट व्हिडिओ आहेत. त्यामुळं शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.